तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राज अनफिल्टर या चॅनलवरती. तर खूप दिवसानंतर हा माझा ब्लॉग अपलोड होणार आहे, कारण माझ्या मोबाईलचा कॅमेरा जरा खराब झालेला, त्याच्यामुळे मला व्लॉग बरे करता येत नव्हता. त्यासाठी तर आजपासून मी परत चालू करणार आहे. आता कसं मी आता आहे वरती बागेमध्ये आलो होतो जरा बघायला. तर आत्ता वातावरण असं झालं आहे की पूर्ण मळब आहे. तुम्हाला दाखवतो एकदा. पाऊस चालू झाला आहे, झाले 2-3 दिवस. दाखवतो थांबा. हे बघा, पूर्ण मळब वातावरण आहे, मळब आहे. हे बघा, ह्याच्यावरून समजेलच तुम्हाला पाऊस पडतोय. असा पूर्ण असं जोरात असा पडलेला नाही, बारीक बारीक. हे बघा, वातावरण किती मस्त वाटतंय. पण कसं माहिती आहे, या वातावरणामध्ये ना गरम होतं आणि असा घाम येतो पूर्ण. गरमी का अजून कमी झाली नाही एवढी, बऱ्यापैकी म्हणजे थोडीफार ठीक आहे, कमी झाले. तर आता जातो घरी. दूध वगैरे मी पोचवून गेलो होतो तिकडेच. त्याच्यानंतर डायरेक्ट माळावरती आलो होतो बागेमध्ये. तर आता जातो खाली. गोट्याच्या इथे पण काम चालू आहे, गोटा एक्सटेंड करायचं चालू आहे, म्हणजे थोडा वाढवतो आहे, म्हशींना बांधायला जागा होत नाही म्हणून. दाखवतो तुम्हाला खाली जाऊन. तर तिकडून आम्ही आता चालू करतोय करायला, म्हणजे तिकडे वरती ॲड करणार आहे. बघा, इकडे जी वरती कौलाची लेवल दिसते ना, त्या लेवलला हा पत्रा घेणार आहोत. तर हे काम आता चालू झाले. हा बघा कशा बसलेत. सर्व आता आतमध्येच आहेत. 4 जणी आहेत, ते छोट्या आहेत, त्या चारायला गेल्यात, कारण त्यांना बांधायला जागा नाही म्हणून त्यांना बाहेर बांधतो आम्ही. तिकडे ती शेड बांधलेली तिकडे, तर त्याच्यासाठीच बांधायला जागा नाही, त्याच्यामुळेच आम्ही त्यांना त्या साईडला, या साईडला, त्या साईडला शेड बांधतो आता बाहेर. तुम्ही बघितली असाल आता, ती एक्सटेंड करतो आहे म्हणून. नुसती घाण करत असतात. त्यांना खायला घालायचं आहे, दुपारची घालतो, फटफट आवरून घेतो. तर आत्ता सगळं गवत वगैरे त्यांना खायला घालून झाले. तर तुम्हाला इकडं दाखवतो. आता मस्त ना, इकडे सगळं थोडं हिरवं झालं, आणि इकडे तर काय माती सगळी वाहून आली रोडवर. राईट, हे बघा किती मस्त वाटते ना. मळप तर काय कंटिन्युअसली आहे. भराडी बघा कशी एकदम हिरवी दिसते आता. हे बघा, इकडे सगळी माती आली रोडवर वाहून. ते बाबा आहेत ते आता काढत आहेत, कारण त्यांची इकडे वरती वाट आहे ना, तिकडचीच वाहून आले ते पावसामुळे. तर आमची आता चालू आहे रिपेअरिंग. आमचा पॉवर विडरची ना रिपेअरिंग करायची, कारण तो आता भरपूर दिवस झाले त्याला आता काही केलं नव्हतं. तर आत्ता बाहेर त्याला ओपन करून ठेवलं आहे. ऑइल वगैरे चेंजिंगचं काम झालं, दाखवतो मी आणि एक माझा मित्र आहे. चलो, हे बघा असं ओपन करून ठेवलेलं आहे. हो माझा मित्र. हे बघा, ऑइल किती खराब झालं आहे बघा. हे एवढं काढून ठेवलं या बॉटलमध्ये. आता रिफिल करणार पटपट आणि घेऊन जातो शेतामध्ये. काम चालू करायचे. बैल माणूस. तर आता सगळा सेटअप झाला आहे आणि मी आता निघतो आहे शेतामध्ये. तुम्हाला दाखवतो. ट्रॅक्टरचा ऑइल चेंज केलं, गिअर ऑइल चेंज करायचा राहिला, कारण तो खालचा नटबोल्ट ओपन होत नाही म्हणून. आता दाखवतो तुम्हाला. झाला आहे सगळा सेटअप. आपण वेट, हा बघा झाला आहे सेटअप. आता घेऊन जातो शेतामध्ये मस्त चालू करून. मी आता आलो शेतात मध्ये माझ्या. तुम्हाला दाखवतो मी. 2 तरवे आहेत माझे पेरायचे. हा एक आहे आणि इथे बाजूला एक आहे, आणि इकडेच शेत आहे आमचं सर्व. आम्ही हेच करतो आता. पहिलं खूप होतं पण आता एवढं करत नाही. तुम्हाला दाखवतो एकदा. 2 तरवे आहेत आणि 13 का 14 टोटल मळे आहेत. दाखवतो. हा एक तरवा आहे आणि हा एक आहे. हे असं पूर्ण शेत आहे. ती विहीर आहे तिथे पूर्ण. हे असं हे इकडून हे हा बांध त्या साईडचं नाही आपलं, आणि हा असा पट खाली गेला तिथपर्यंत. ती वाळी आहे ती. आता मी जाऊन तो ट्रॅक्टर घेऊन येतो आतमध्ये. आता ट्रॅक्टर आतमध्ये घेऊन येतो आणि कामाला सुरुवात करतो पटपट. चलो.
माझी आता एक मळी नांगरून झाली आहे मागे. त्याचा टाईमलॅप्स काढत होतो पण तो मोबाईलच हे झाला, हिट झाल्यामुळे तो कॅन्सल झाला. हे बघा ही झाली आहे. आता ही एक बाकी आहे, दाखवतो थांबा. हे बघा ही झाली आहे, आता ही एक बाकी आहे. याच्यापेक्षा ही मोठी आहे. हे बघा आधी हिच्यामध्ये भात पेरायचं आहे, त्यात पेरून घेतो, नंतर मग ही नांगरण. कारण बारीक बारीक पाऊस पडतो आहे, तर पाऊस पडल्यानंतर जर पेरलं तर नंतर भात येत नाही. म्हणजे आपण तरवा काढतो ना तेव्हा तो घट्ट होतो, जाम होतो म्हणून, आणि तुटतो जास्त, त्यासाठी. तर आधी पेरून घेतो. तर हे बघा हे भात आहे अंकुर सोनम. हा कसला आहे? सोनम. सोनम अंकुर सोनम. हां. बघ राजा, बघ मोठं बघ. तर आता माझे दोन्ही पण तरव्याच्या ज्या मळ्या होत्या त्या आता झाल्या आहेत करून. हे बघा ही एक आणि त्याच्या पुढची एक, त्या दोन्ही पण झाल्या आहेत. आता पप्पा ट्रॅक्टर घेऊन गेलेत. आता मी जातो घरी. दोन्ही पण तरवे वगैरे पण पेरून झाले, पप्पाने पेरले. चलो हे बघा ती एक मळी पुढची आणि ही एक डन. तर माझी सगळी कामं झालेत आणि मी नेहमीप्रमाणे दूध काढायला चाललं आहे. तर नक्की सांगा हा व्लॉग कसा वाटला ते. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड बाय.